मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. कळलं? दाने दाने पे लिखा होता है. मुळात दाने दाने पे लिखा है यात अपेक्षित काय आहे हो? अर्थातच गव्हाचा दाना. आता गव्हाचा दाना, मग त्याच्यापासून तयार होणारं पीठ, पिठापासून तयार होणारी पोळी, आणि मग म्हणतो आपण दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. आता नेमका हा दाना कसा असतो? म्हणजे अर्थातच पोळी ज्यापासून बनते तो गहू, आणि त्या गव्हाचा दाना तो कसा? तर ही बघा, ही आहे उंबी. याला आपण म्हणतो उंबी. म्हणजे हे उंबी जी आहे, या उंबीमध्ये जे वेगवेगळे आपण दाणे बघतोय, हे साधारणतः एका उंबीला 25 दाणे आहेत. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो खाने खाने पे लिखा है दाने वाले का नाम, अर्थात या दाण्यावरती त्या खाणाऱ्याचं नाव आहे असं आपण म्हणतो. मग या एका उंबीला साधारणतः 25 दाणे आहेत. हे गव्हाचे दाणे आहेत. मग अशा उंब्या मिळून जे तयार होतं ते होतं गव्हाचं पीक. मग हे गव्हाचं पीक निर्मिती कशी होते त्याची, ही निर्मिती प्रक्रिया आपण आता जाणून घेऊया. मनीष भुयार यांच्या शेतामध्ये. मी रितेश भुयार आहे आणि माझ्यासोबत कॅमेरा पर्सन आहेत अंकुश भुयार. मी त्यांना अशी विनंती करेल की हे शेत जे आहे, गव्हाचं शेत, त्यांनी एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवावं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हे पीक जे आहे हे गव्हाचंच आहे. आता आपण या गव्हाची सैर करूया, ह्या पिकाची सैर करूया. हे पीक जे आहे गव्हाचं, हे आहे जवळपास 1.5 एकराचं. 1.5 एकराचं हे पीक आहे आणि एका एकरामध्ये साधारणतः झळती बसते, अर्थात गहू निर्मिती जी होते ती 10 क्विंटलची होते. आणि हे 1.5 एकराचं शेत आहे. म्हणजे यामध्ये साधारणतः 1.5 पोते अर्थात 1.5 क्विंटलचं गव्हाचं उत्पादन होणार आहे, म्हणजे होणं अपेक्षित आहे. आता साधारणतः डिसेंबरमध्ये गहू लावला जातो. या शेतामध्ये गहू लावला गेला. आता तुम्हाला माहिती आहे, हे बघा काय छानपणे असं जसा वारा येतो तशा ह्या उंब्या डोलू लागतात आणि एक आल्हाददायक असं वातावरण निर्माण होतं. त्यातनं एक सुमधुर असा एक सांगीतिक मेजवानी सुद्धा आपल्याला मिळते, अशी असा वाऱ्याचा आवाज. आणि हे एक वातावरण जे असतं ना, हे एक शेतकऱ्यासाठी खूपच महत्वाचं असतं. तुम्हाला माझे जे कॅमेरा पर्सन आहे त्यांना मी विनंती करू शकतो की तुम्ही ते लाल जे फूल दिसतंय ते तुम्ही दाखवू शकता. असे हे जे लाल फूल नाही, सॉरी, येलो फूल जे आहे, पिवळ्या रंगाचं फूल, ते आपण बघू शकतो. अशा अधूनमधून अशा सर्व मिश्किल अशा सर्व घटना दिसतील आहे. आता मी इथे दाखवू इच्छितो, हे जे स्प्रिंकलर आहे, हे स्प्रिंकलर अशा पद्धतीनं फिरतं आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो सर्व ओला करतो. पण हे शेतामध्ये मुख्यतः गव्हाच्या पिकामध्ये हे स्प्रिंकलर लावायची जी पद्धत आहे ती जेव्हा गहू जो आहे त्याची वाढ एवढ्यापर्यंत होते, साधारणतः तो 2 ते 3 मीटर पर्यंत वाढतो. त्यानंतर हे स्प्रिंकलर लावलं जाते, जेणेकरून हा परिसर जो आहे तो मोठ्या प्रमाणात काय होईल, ओला होईल. मग आत्ता जी कंडिशन आहे ही जी आहे, म्हणजे अंतिम टप्प्यात आलाय हा गहू, आणि तेव्हा त्याला ओलं करण्यासाठी हे स्प्रिंकलर इथे लावलंय. ह्या स्प्रिंकलरचा जो घेरा आहे आपण इथं बघू शकता, हा असा सर्व चालला आहे आणि जागोजागी स्प्रिंकलर असे लावलेले आहेत. म्हणजे तो आजूबाजूचा परिसर साधारणतः 2-2 ओढी ज्या आहेत तो कव्हर करतो. अशा पद्धतीनं शेतकरी हा स्प्रिंकलर अंतिम टप्प्यामध्ये तिथे लावतो. तत्पूर्वी जेव्हा गहू लावला जातो तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात पाणी देणं गरजेचं असतं. आणि हे पाणी देण्यासाठी या शेतामध्ये तिथे बोर आपल्याला दिसते, ते साधारणतः आकाशी रंगाची जी बोर आहे तिथून ही सर्व व्यवस्था केली आहे. आणि त्याच्या शेजारी जो पीक दिसतंय ते पीक आपल्याला दिसतंय ते मक्याचं पीक आहे आणि हवा नाही लागली पाहिजे. आणि त्याच्या मागचा एक मुख्य उद्देश हा आहे. आता आमचे कॅमेरा पर्सन जे आहेत अंकुश भुयार, ते मला सांगतात आहेत की ह्या मक्का जो पीक आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की या गव्हाला मोठ्या प्रमाणात वादळाचा फटका बसू नये, त्याला हवा लागू नये, म्हणून हे जे आहे आपण जे मका शेजारी बघतोय त्याचं प्रयोजन आहे. इथे सुद्धा आपल्याला शेजारी मका दिसतोय. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल
आज वादळ आलं आणि वादळामुळे गव्हाचं नुकसान झालं असं जेव्हा ऐकतो त्याचा अर्थ हाच असतो की याला प्रोटेक्शन नसतं. अर्थात या ठिकाणी जसं मक्याचं प्रोटेक्शन आहे तसं मक्याचं जर प्रोटेक्शन नसेल तर हा गहू झोपतो. तुम्हाला दाखवू इच्छितो की ही उंबी बघा किती अगदी नाजूक आहे आणि याला निश्चितच वाऱ्याचा फटका बसला की हा असा झोपून जातो आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. म्हणून या शेतामध्ये आपण बघतोय की मक्याचं पीक बाजूला लावलं आहे प्रोटेक्शनसाठी. निश्चितच आता हे 1.5 एकराचा गव्हाचं पीक आहे आणि यात साधारणतः अपेक्षित आहे 1,500 रुपयाची 1.5 क्विंटलची झळती अर्थात 1.5 क्विंटल गहू या शेतामधून अपेक्षित आहे. आपणा सर्वांना माहिती असेल 1 क्विंटलचे दर सध्या आहेत साधारणतः आम्हाला माहिती आहे 20 रुपये किलो आम्ही गहू घेतो, पण शेतकऱ्याला साधारणतः तो 10 ते 15 रुपये किलोनी तो विकायला लागतो. तर अशी ही सर्व प्रक्रिया आपण आता जाणून घेतली आहे. ती या दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम अशा या गव्हाची निर्मिती प्रक्रिया. नमस्कार.